नमस्कार. आज आपण बिना भाजणीची थालीपीठं बनवणार आहोत. तुम्ही याला धपाटेसुद्धा म्हणू शकता. एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, चवीपुरता मीठ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट, पांढरे तीळ हे सर्व साहित्य पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी पीठ मुरायला ठेवायचं आहे किंवा भिजत ठेवायचं आहे. आता आपण थालीपीठं थापून घेऊया. त्यासाठी एक स्वच्छ कापड घेऊन ते थोडंसं ओलं करून त्यावरती आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन हवी तेवढी लहान किंवा मोठ्या साईजची थालीपीठं थापून घ्यायची आहेत. त्यानंतर तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती ही थालीपीठं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. मी राहिलेल्या सर्व पिठाची थालीपीठं बनवून घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत. नाश्त्यासाठी तयार आहेत गरमागरम थालीपीठं. तुम्हीही दही, उसळ, लोणचं किंवा टोमॅटो सॉस यासोबतसुद्धा ही थालीपीठं खाऊ शकता. गरम गरम असा हा पोटभरीचा नाश्ता थालीपीठं. धन्यवाद. नमस्कार. चला पुन्हा एकदा बनवूया घावणे. त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून पीठ पातळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर तवा गरम झाला की त्याला तेल लावून त्याच्यावरती जे आपण घावण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे ते सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर घावणाला कडा सुटायला सुरुवात होते. कडा सुटल्या की घावन पलटवून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम घावन. अशीच मी सगळ्या पिठापासून राहिलेली सर्व घावणं बनवून घेतलेली आहेत. बिडाच्या तव्यावरती तुम्ही जरी रेशनच्या तांदळापासून बनवलेल्या पिठाचं जरी घावन केलं तरी ते खूप सुंदर होतं. किंवा तुम्ही घरातील तांदळापासून सुद्धा घावन बनवू शकता. बिडाच्या तव्यावरती एकदम असं सुंदर आणि पातळ असं घावन तयार होतं. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम घावन. कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम घरच्या साहित्यामध्ये बनणारं आणि साधा सोपा पोटभरीचा नाश्ता, रव्याचं उपीट किंवा त्यालाच उपमासुद्धा म्हटलं जातं. आता गॅसवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये बारीक रवा 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवरती लालसर तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर रवा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण उपमा बनवूयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेऊया.
कांदा आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया. त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये टाकून घेऊया. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा रवा 2 ते 3 मिनिटासाठी या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे. आता चवीपुरता मीठ, थोडीशी हळद टाकून पुन्हा एकदा रवा परतवून घ्यायचा आहे. आता जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी या रव्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी रवा झाकून ठेवायचा आहे किंवा याला तुम्ही आता उपीटसुद्धा म्हणू शकता, कारण आता हे तयारच झालेलं आहे. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर रव्यातलं सर्व पाणी व्यवस्थित आटलेलं आहे. मस्त असा मऊ लुसलुशीत मोकळा आपला रव्याचा उपमा किंवा उपीट खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम साधा सोपा पोटभरीचा नाश्ता म्हणजेच कांदे पोहे. कांदे पोहेंसाठी आधी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण कांदे पोहे बनवून घेऊया. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घेऊया. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतवून घेऊया. कांदा, शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. फोडणी व्यवस्थित परतवून घेऊया. त्यानंतर इथं मी पोहे फोडणीची तयारी करतानाच भिजवून घेतलेले आहेत. जास्त आधी पण पोहे भिजवून ठेवायचे नाहीत. जेव्हा आपण फोडणीची तयारी करतो तेव्हाच पोहे भिजवायला घ्यायचे. आता फोडणीमध्ये भिजवलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि चिमूटभर साखर टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे. खाण्यासाठी तयार आहेत कांदे पोहे.